नमस्कार. वृषाली महिला सामाजिक संस्था आणि वृषाली मंचमध्ये आपलं सर्वांचं स्वागत होत आहे. आज 23 तारीख जागतिक विधवा दिन आहे आणि तो आज सगळीकडे साजरा केला जात आहे. आणि तसाच आज आहे तावडीनगरमध्ये आज तो दिन आम्ही असा साजरा करत आहोत. पण ह्या अनिष्ट प्रथा कुठेतरी बंद झाल्या पाहिजेत आणि ह्या आमच्या विधवा माता भगिनींना सुखाचे दिवस येवोत आणि आनंदाने जीवन जगता येवो, ह्या अनिष्ट प्रथा बंद करण्यात याव्यात, याच्यासाठी आपण हा कार्यक्रम करत आहोत. जागतिक विधवा महिला दिवस आहे, त्यामुळं आपल्या सर्वांना जागतिक विधवा महिला दिनाच्या शुभेच्छा. पण शुभेच्छा कशासाठी द्यायच्या, तर चांगलं जीवन जगण्यासाठी द्यायचं. खरं तर आज आपल्या समाजातील जी म्हणजे जातीभेद होते ते आपण गाडून टाकले. म्हणजे दलित, सुवर्ण हे ते सगळे जातीभेद गाडून टाकले. फक्त आपल्या विधवा महिला ज्या रक्तामांसाच्या आपल्या भगिनी आहेत, माता आहेत, त्यांच्या बाबतीत ज्या अनिष्ट प्रथा आहेत त्या आजही तशाच आहेत. पूर्वीच्या काळी सतीची प्रथा होती, ती कालांतराने बंद झाली. त्यानंतर विधवांचे केस कटिंग केले जायचे, ते बंद झाले. पण आजही विधवा महिलांना कुठे शुभ कार्यात जाऊन देत नाही. शुभ कार्यात त्यांना हळदी लावता येत नाही. तरुण महिला आहेत किंवा त्यांचं पुनर्विवाह करता येत नाही किंवा अनेक त्यांच्या बाबतीत त्या ज्या अनिष्ट प्रथा आहेत त्या आजही रूढ आहेत. आणि याला कारणीभूत खरं तर महिलाच आहेत. आज आम्ही जेव्हा हे उपक्रम राबवतो तेव्हा 100% पुरुषांचा पाठिंबा आम्हाला मिळतो, 100%. पण महिला तेवढ्या काही हे येत नाही. आपण महिलांना विधवा बोलतो, पण खरं तर ती नवरा असताना ती अर्धांगिनी असते. म्हणजे ती फक्त चूल आणि मुलंच सांभाळते, बाकी सगळी जबाबदारी नवरा सांभाळतो. पण तिच्यावर तो नवरा ज्यावेळेस तिचा हात सोडून निघून जातो त्यावेळेस ती पूर्णांगिनी होते. म्हणजे तिला आई, बाप आणि सगळं कुटुंबाचं राखणदार म्हणून ती करते. म्हणजे ती श्रेष्ठ आहे का नाही. आपण पूजनाचे कार्यक्रम का ठेवलेत, तर ती श्रेष्ठ आहे. विधवा महिला का कनिष्ठ नाही ना अनिष्ट नाही. नमस्कार. या ठिकाणी माझ्या जमलेल्या सगळ्या माता भगिनी आणि ज्यांच्या कार्याला ज्योतिबा आणि सावित्रीबाईंच्या कार्याचा सुगंध येतोय अशा वृषालीताई आणि पाटील दादा सगळ्यांना मी नमस्कार करते. आणि हा जो तुम्ही जे रोपटं लावलेलं आहे त्याचा वटवृक्ष होतोय. कारण तुमचे मी स्टेटस बघितले, बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया बघितल्या, तर शासन दरबारी सुद्धा तुमच्या कार्याची दखल घेतलेली आहे. म्हणजे काही प्रशासकीय त्यांनी इतकी आटापिटा केला हा कार्यक्रम राबवण्यासाठी की प्रशासकीय अधिकाऱ्यांपासून तर सामाजिक संस्था आणि विविध समाजाच्या लोकांनी सुद्धा त्यांना चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, सहभाग दिलेला आहे. फक्त एवढंच माझं म्हणजे कळकळीची विनंती आहे तुम्हाला की जेव्हा असे प्रसंग उद्भवतात ना की समाजामध्ये आपल्याला विरोध होतो किंवा टाळलं जात आहे, तेव्हा तुम्ही पुढे येऊन विचारा एकल महिलांनी म्हणजे विधवा महिलांनी की मग आम्हाला का बोलवलं. जेव्हा आपल्याला एखाद्याला हळद लावू दिली जात नाही, म्हणजे माझ्या बाबतीत असे प्रसंग घडलेले आहेत, मला हळदीनं बोलवताय तुम्ही आणि जवळ येऊन सांगता स्टेजवर जाऊ नका, मुलाला हळद लावू नका. कशासाठी मग बोलवता, कशासाठी. आमचा आहेर जर तुम्हाला चालतो, आम्ही दिलेली जर वस्तू प्रेझेंट तुम्हाला चालतंय, मग आम्ही हळद लावलेली का चालत नाही. एखाद्याने वास्तुशांतीला बोलवलं ना तर मला अनुभव आहे म्हणून मी इतकं म्हणजे अंगावर शहारे येतात की मला अंगावर घेऊन झोपायला लावलं त्यांच्या वास्तुशांतीची पूजा होईपर्यंत. म्हणजे त्या बाईने घराला 5 फेऱ्या मारल्या आणि 5 फेऱ्या मारेपर्यंत मी अक्षरशः डोळ्यावर पांघरून घेऊन होती. म्हणजे पांघरुणामध्ये काय मी आनंदित होते असं नाही, माझ्या डोळ्यातून अक्षरशः अश्रू वाहत होते बिना आंघोळीची. कारण सगळ्यांच्या अगोदर मला आंघोळी करून दिली नाही, म्हणजे घरचीच व्यक्ती होती ती. आणि संध्याकाळी सत्यनारायण जेव्हा झालं ना तेव्हा मी दिलेली साडी तिला चालली, पण मी स्वतः नाही दिली. म्हटलं तुला पाहिजे असेल, शेजारण्यानं सांगितलं ही साडी देऊन जा, मी घेऊन जाणार नाही. आणि मी पूजेला न थांबता त्या देवाचं दर्शन सुद्धा मी घेतलं नाही. का नाही घेतलं, तर ज्या देवाचं मी प्रसाद केलेलं चालत नाही, ज्या देवाचं मी पूजन केलेलं चालत नाही, त्या देवाला मी मानायचं का, हे तुम्ही ठामपणे बोला सगळ्यांनी. म्हणजे तेव्हाच ही प्रगती होईल किंवा त्यांनी जो वटवृक्ष लावलेला आहे, यांनी जी ठिणगी पेटवली आहे त्याचं वणव्यात रूपांतर होईल. म्हणजे असं आहे, आज मी ह्या छोटीला घेऊन आले की नाही, ही छोटी माझी नात आहे, मुलीची मुलगी. 8 महिन्याचं ते लेकरू पोटात होतं तेव्हा तिचे मिस्टर वारलेत. म्हणजे अजून 1 वर्ष नाही झालं. तुम्ही विधवा पुनर्विवाहाचा जो मांडलेला आहे ना त्याला माझा पूर्ण पाठिंबा आहे. मला जर असं तिच्या दोन्ही मुलींना सांभाळणारा जर एखादा
एखादा व्यक्ती मिळाला तर मी तिचं पुनर्विवाह करण्याची सुद्धा माझी मानसिक तयारी आहे. मी अजिबात समाजाचा विचार करणार नाही. त्यासाठी इथे आली आहे मॅडम. खरं म्हणजे हे सांगण्यासाठी की मी समाजाचा अजिबात विचार करणार नाही. मी आधी तिच्या संसाराचा विचार करेल. आज तिची अवस्था अतिशय कठीण आहे आणि मी जर एवढी कणखर भूमिका नसती घेतली, आज बऱ्याच महिला आहेत, माझे नातेवाईक सुद्धा आहेत, माझ्या मैत्रिणी सुद्धा आहेत, त्यांनी माझी परिस्थिती प्रत्यक्ष बघितलेली आहे. हे काढलं माझे पती गेल्यानंतर माझी मुलं माझ्याकडे बघून अक्षरशः रडत होती. मात्र माझ्या घरच्यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला हे सगळं घालण्यासाठी. काही कोणी बोललं नाही, तुला फिरायचंय. आणि खरं तसं सांगायचं ना, जेव्हा आपल्याला समाजामध्ये वावरायचं असं ना, त्या वाईट नजरा चुकवण्यासाठी ही आपल्या पतीची आठवण आपण ठेवायची. काही हरकत नाही ठेवायला. यांचा हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. दादा बोलले पूर्वीच्या काळी तो होता, मुंडन केलं जायचं. का केलं जायचं? पूर्वी स्त्री परावलंबी होती, स्वावलंबी नव्हती. तेव्हा तिला काय घरातल्या कर्त्या पुरुषांवर अवलंबून राहावं लागायचं. त्यांची नजर नको पडायला, शेजारच्या लोकांची नजर नको पडायला म्हणून तिचं मुंडन केलं जायचं. तिला पडदा पद्धतीने ठेवलं जायचं. आता तसं नाही. तुम्ही सगळे स्वावलंबी आहात. तुम्ही तुमच्या पायावर उभे आहात आणि नसाल तर तसा प्रयत्न करा. तुम्ही केलेला हा जो रोपटा आहे ना, खरंच मी 2018ला तुमचा कार्यक्रम पाहिला होता आणि तेव्हा मनात मनोमन चिंतलं होतं की सावित्रीबाई आणि महात्मा फुलेंच्या पायावर पाऊल ठेवून जाणारी ही दोन्ही माणसं आहेत, त्यांना नक्कीच यश देईल. कारण तुमच्या मनात हेतू अतिशय शुद्ध आहे. हे कार्यक्रम राबवण्यासाठी तुम्ही प्रामाणिक हेतूने कार्य करतायत. तुम्हाला यश नक्कीच येईल. आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहेत आणि आहोतच आम्ही. तुमच्या सोबत हा वटवृक्ष असाच पुढे उंचावत राहावं हीच मी या ठिकाणी सदिच्छा व्यक्त करते. मागे गेल्या वर्षी वृषालीताई यांनी हा विधवा महिलांचा सत्काराने सन्मान केला होता. मला एवढंच बोलायचं आहे, मी 3 वर्षापासून इथं सय्यद हॉस्पिटलच्या इथं कडधान्याचं दुकान राहते. मलाही एक मुलगी आहे, माझेही मिस्टर वारलेले आहेत. आज हे 3 वर्षापासून मी तावडे नगरमध्ये होम मिनिस्टर, हळदी कुंकू यासारखे कार्यक्रम राबताना पाहिलेले आहेत. त्या टायमाला बाई म्हणून माझ्याही मनाला दुःख वाटायचं. सर्व बायका आम्हालाही पण काहीतरी वाटतं, पण कधी आमचा या गोष्टीचा विचार केला नाही. पण वृषालीताई हे मंच यांनी आमचा सगळ्यांचा विचार केला. मला एकच गोष्ट सांगायचं आहे, माझी मुलगी लहान असतानाच माझं पण मिस्टरांचं असं झालं. आई सांभाळू शकते मुलीला बिना बापाचा, पण आई कन्यादान नाही करू शकत, आई शेवंती नाही करू शकत. आत्ताच 15 दिवसापूर्वी अधिक मास होता. माझ्या जावयाचा मुलीचा मी अधिक मासाचा कार्यक्रम केला, पण मी माझ्या मुलीची ओटी नाही भरू शकत. का म्हणून नाही करू शकत? सर्व करू शकते आई, पण ही गोष्ट विधवा आई असल्यामुळे ही गोष्ट कोणी करू शकत नाही. त्यामुळे ताई साईंनी हे जे कार्यक्रम केलेला आहे, हे जे आम्हाला मान दिलेला आहे, आम्हाला हा सन्मान दिलेला आहे, हा खूप म्हणजे न विसरण्यासारखं आहे. आणि आम्हाला हा सन्मान दिल्यामुळं वृषाली मंच यांचं मी मनापासून आभार मानते. धन्यवाद. माझे मिस्टर जाऊन 5 वर्ष झाले, परंतु मला एक सांगायचं म्हणजे ताईंनी जसं सांगितलं की त्यांना कुठल्या कार्यात हात लावून देत नाही किंवा त्यांनी केलेला प्रसाद चालत नाही, पण माझ्या कुटुंबाचा एक मी तुम्हाला आदर्श सांगते. वेखंडे फॅमिली आमची. मला आजपर्यंत एकाही कार्यात त्यांनी कधी अडवलं नाही, असं कुटुंब मला मिळालेलं आहे. आणि हीच गोष्ट मला तुम्हाला सांगायची. आणि अशीच सगळ्यांनी किंवा सगळ्या कुटुंबांनी या सगळ्या महिलांना असंच आदर द्या, कारण मला आजपर्यंत कधीच त्यांनी हळद लावण्यापासून कधी अडवलं नाही. आणि प्रसाद माझ्याच हातचा असतो. म्हणजे माझी एक सासूबाई आहेत, त्या पण विधवाच आहेत आणि मी पण. आम्ही दोघीच फक्त प्रसाद बनवतो आणि आमच्या घरात दुसरं कोणीच हात लावत नाही. म्हणजे इतके चांगलं कुटुंब मला मिळालेलं आहे. त्यांचं खूप खूप धन्यवाद. आणि वृषालीताई तुमचं पण खूप खूप धन्यवाद. तर मी ज्या ठिकाणी जॉबला जाते, मला जसं वाटेल ना तसं मी सगळं परिधान करते, पण ते परिधान करण्यामागचं मला जे फायदे होतात ना, तुम्हाला सांगते, मी तिथे जॉबला जाते, मला स्वतःला ओळख करून द्यायला लागते की मी सिंगल आहे. असं कुणालाच समजत नाही. म्हणजे याचे फायदे मलाच होतात. मी जे घालते ना, तर वाईट नजरा माझ्यावर पडत नाही. ह्या गोष्टीचा सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. लोक नावं ठेवायला आहेत की सगळं घालते, सगळी हाऊस करते, अरे पण त्याचे फायदे मला काय आहे ते मलाच माहिती आहेत. फक्त त्या त्रासापासून मी माझा बचाव होतो. आता मी जे टिक्का लावते, मी हा माझ्या समर्थांच्या बैठकीतला टिक्का म्हणून लावते मी. आणि मला समर्थांनी माझे सांगितलेलं पण आहे, हा कशासाठी? वाईट नजरांच्या पासून रक्षण करण्यासाठी. आणि तीच तुला ताकद देणार आहे, म्हणून मी तो टिक्का लावते. धन्यवाद. धन्यवाद. वृषाली मंचाने हा जो कार्यक्रम हाती घेतलेला आहे,
हा खूपच छान कार्यक्रम आहे. कारण समाजामध्ये आपण जर पाहतो तर समाजामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला विधवा महिलांचा, माझ्या मैत्रिणीने सांगितलं का तिला हळद लावून दिली जात नाही. हाय, खरोखर आहे ते. कारण तिला थोडंसं डावललं जातं. एखादा किंवा लग्नाच्या ठिकाणामध्ये जर एखादं पूजन करायचं असेल तर त्या पूजनामध्ये तिला सामील होता येत नाही. हे का? हे महिलाचा काय दोष त्याच्यामध्ये? कारण पती गेल्यानंतर महिला जर एकटी राहून आपल्या मुलांचा सांभाळ करू शकते. पण एक लक्षात घ्या, महिला जेवढी सक्षम आहे तेवढा पुरुष नाही आहे. कारण महिला, एखादा लहान मुलगा असेल, अगदी बालोत्यावर जरी मुलगा असेल तर ती एकटी राहू शकते. पण पुरुष मात्र 6 महिने पण काढायला त्याला जीवावर जातात. ही खेदाची गोष्ट आहे. कारण का? तर महिला समजा अबला आहे, महिला अबला नाही आहे. महिला सक्षम आहे. महिला जी करू शकते ती इतर कोणीही करू शकत नाही. कारण महिलामध्ये खूप मोठी ताकद आहे. महिला ही मातृत्व, तिच्या अंगी मातृत्व आहे, पण तिच्या अंगामध्ये सर्व गुण संपन्न ती आहे. परंतु ह्या महिलेला जर अशा प्रकारचं डावललं जात आहे तर ही खेदाची गोष्ट आहे. आणि याचा सन्मान आपल्या वृषाली मंच यांनी करायला लावलेले, ही खूप छान गोष्ट आहे. आणि असंच हे कार्यक्रम अनेक ठिकाणी राबून जर महिलांचा, महिला ही महिलाचीच दुश्मन आहे, महिला ही महिलाचीच दुश्मन आहे, आपल्या महिलांनीच हे समजून जर घेतलं तर ही गोष्ट कधीच घडणार नाही. कारण याला ही पुरुष सांगत नाही का तुम्ही असं करू नका, तसं करू नका, पण महिलाच ही करत असते. आणि म्हणूनच महिला, तुम्हीच आज आपण आहोत, उद्या कोणी असेल, आपली मुलगी असेल, अनेक आपल्या समाजामध्ये आपण एकमेकांचे कोण आहोत, नातेवाईक आहोत. आपल्यावर वेळ आले, दुसऱ्यावर वेळ येऊ नये. आणि आपण जर दुसऱ्याला जर अडवतो तर आपल्यावर एखादी घटना जर आली तर आपल्यालाही कोणीतरी अडवेल. मग हे आपण करू द्यायचं नाहीये. म्हणून महिलांनीच काय करायचं आहे, महिलांना पाठिंबा देऊन महिलांना सक्षम करायचं आहे. आणि हा कार्यक्रम आपल्याच महिलांनी घेतलेला आहे. आणि खरोखर हा उपक्रम खूप छान आहे. आणि अशाच प्रकारचा उपक्रम राबवून आमच्या महिला तुम्ही सक्षम कराल असा आम्हाला विश्वास वाटतो. आणि ह्या वृषाली मंच यांना मी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो.
याचे आम्हाला खूप आभार आहे. हे काम पुसून घे तू. आणि याच्यामध्ये तुम्ही सहभागी झालात ना, मला खूप आनंद वाटला हा? की तुम्ही हळदी कुंकाला जा, पण आज आपलं विधवा महिलांचा पूजनाचा कार्यक्रम ठेवला होता, त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी झाला ना, मला खरंच आनंद वाटला की आम्ही आज बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम केले ना. काल मी दिवसभर कार्यक्रम केले, आजही माझे दिवसभर कार्यक्रम आहे, पण त्याच्यात खेडोपाड्यातल्या सगळ्या महिलांचा सहभाग खूप चांगला होता, जसा तुम्ही आज सहभाग दाखवला ना तसाच. म्हणून मला बऱ्याच महिलांना अशी विनंती आहे की तुम्ही सगळ्या कार्यक्रमाला जाता तशा ह्या पूजनाच्या कार्यक्रमाला पण आवर्जून जात चला. आणि याच्यामध्ये तुम्ही सहभागी झालात ना, मला खूप आनंद वाटला हा? की तुम्ही हळदी कुंकाला जा, पण आज आपलं विधवा महिलांचा पूजनाचा कार्यक्रम ठेवला होता, त्याच्यामध्ये तुम्ही सहभागी झाला ना, मला खरंच आनंद वाटला की आम्ही आज बऱ्याच ठिकाणी कार्यक्रम केले ना. काल मी दिवसभर कार्यक्रम केले, आजही माझे दिवसभर कार्यक्रम आहे, पण त्याच्यात खेडोपाड्यातल्या सगळ्या महिलांचा सहभाग खूप चांगला होता, जसा तुम्ही आज सहभाग दाखवला ना तसाच. म्हणून मला बऱ्याच महिलांना अशी विनंती आहे की तुम्ही सगळ्या कार्यक्रमाला जाता तशा ह्या पूजनाच्या कार्यक्रमाला पण आवर्जून जात चला. आणि आपण गेलात तर खरंच त्यांच्या पाठी आपण उभं आहोत आणि त्या सक्षमपणाने उभ्याही राहतील. पहिले तर नमस्कार तुम्हाला दोघांचंही. पहिले तर वृषाली मंचातर्फे तुमचं सगळ्यांचं म्हणजे या महिला ज्या माता भगिनी आल्या होत्या त्यांचा तर सगळ्यांचा मला अभिमान वाटतो, कारण का की एवढ्या आमंत्रणावरती त्या लगेच आल्या. पहिले तर बायका म्हणजे कशा असतात की संकोच करतात की अशा कार्यक्रमात जाऊ की नको, घरचे काय म्हणतील किंवा कोणाला आवडेल की नाही घरातल्या लोकांना, हा पहिला त्यांच्या मनात विचार येतो. पण इतक्या मोठ्या संख्येने बायका आल्या आणि त्यांनी जो कार्यक्रमाचा लाभ घेतला त्याच्याबद्दल तर खूप छानच वाटलं. आणि हा कार्यक्रम मला तर मी तुम्हाला तसा मेसेज पण केला होता की हा कार्यक्रम मला खूप छान वाटला आणि या कार्यक्रमासाठी मी आवर्जून स्वतः म्हणजे त्याच्यासाठीच मी आले की ह्या कार्यक्रमामध्ये लोक जास्त करून सहभागी होत नाहीत, पण अशा कार्यक्रमांमध्ये मला वाटतं की पहिले पुढे यावं, की बाकीच्या कार्यक्रमामध्ये आपण लगेच आमंत्रण आला तर लगेच जातो, पण हा कार्यक्रम एवढा मोठा आज तुम्ही राबवला तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त महिलांनी येऊन सहभाग घेतला, याचा खूप आनंद वाटला. असेच तुमचे सगळेच कार्यक्रम छान असतात, म्हणजे मला सगळेच कार्यक्रम आवडतात, पण सगळ्या कार्यक्रमांना मी पोहोचू नाही शकते, पण हा मला जास्तीत जास्त महत्वाचा वाटला हा कार्यक्रम, की याच्यामध्ये आपल्याला यायलाच पाहिजे होतं. खूप छान आणि वाटलं. आज आपण विधवा महिलांना हळदी कुंकू केलं आणि त्यांनीही आपल्याला हळदी कुंकू केलं, तर त्याच्याबद्दल कसं वाटतं? खूप छान वाटलं, कारण हा जेव्हा एक स्त्री एका स्त्रीकडे बघते ना त्यावेळेला तिने असा विचार मनात आणलाच नाही पाहिजे. जेव्हा आपली आई सुद्धा आपल्या समोर अशी जर असेल तर आपण काय विचार करू, तर हा विचार प्रत्येक भगिनीने केला पाहिजे की कोणी जेव्हा आपल्याला हे करतंय ना तर हे आपल्या चांगल्यासाठी. आता मला एक माझा स्वतःचा अनुभव सांगायचा वाटतो. माझं लग्न 1989 साली झालं आणि ज्यावेळेला माझ्या सासूबाई खूप म्हणजे घाबरायच्या पुढे यायला, की माझ्या लग्नामध्ये कसं काय, त्यांना करायची इच्छा खूप होती, कारण माझे मिस्टर लहान होते सगळ्यात आणि त्यांना असं वाटत होतं की मला औक्षण वगैरे करायचंय, पण समाजाची 4 लोक आणि आपली जेव्हा घरातली असतात त्यावेळेला असं पटकन हातात ताट घ्यायला इच्छा होत नाही. तर मग मी त्यावेळेला त्यांना प्रोत्साहन दिलं आणि मी सांगितलं नाही तुम्हीच करा, मला कोणी नकोय, मला तुम्ही चालेल. पण बघा आज काही झालं नाही, माझं सगळं चांगलंच झालंय. असं नाहीये की त्यांनी आरती केली म्हणून काही दुसरं घडणार आहे, असे लोकांच्या मनात खूप विचार असतात की बाबा त्यांनी जर काही केलं तर माझं काही नुकसान होईल का. म्हणजे अशा सुद्धा लोकांच्या ज्या मनामध्ये जी भीती आहे ती भीती मला वाटते ह्याच्यापासून गेली असेल. हा कार्यक्रम तुम्ही एवढं चांगलं केलेलं आहे, मला खरोखरच आनंद वाटते ना. अशा सगळ्या बाया सहकार्य केला तर आपल्या समाजातली ही रूढी पण संपुष्टात येईल. प्रत्येकाने सहकार्य, प्रत्येक स्त्रीने सहकार्य करायला पाहिजे. पुरुषांचा तर आपल्या पाठीमागे सपोर्ट आहे, पण प्रत्येक स्त्रीने असं करायला पाहिजे. प्रत्येक घरामध्ये एक स्त्री अशी आहे विधवा, प्रत्येकाने प्रत्येक स्त्रीने असा विचार केला पाहिजे का नाही माझ्या घरात पण आहे ना, माझ्या घरातली पण ही रूढी कायमची निघून गेली पाहिजे. माझ्या घरातलं आहे तिला पण सहकार्य केलं पाहिजे आणि तिला पण या समाजामध्ये कार्यक्रमामध्ये सहभागी झालं पाहिजे.
हा कार्यक्रम बघून खरोखरच मला आनंद वाटते आणि असेच तुम्ही कार्यक्रम राबवा. आम्ही तुमच्या पाठीशी सपोर्ट करायला तयार आहे.